अकोल्यातली ही थेट दृश्य आता आपण पाहणार आहोत साम टीव्ही वरती एक्सक्लुझिव्ह। प्रकाश आंबेडकर अकोल्यामध्ये आता मतदानासाठी पोहोचतायत। त्यांच्या निवासस्थानातून आता ते बाहेर पडतायत आणि अगदी थोड्याच वेळात आपला मतदानाचा हक्क प्रकाश आंबेडकर अकोल्यातून आता बजावणार असल्याचं पाहायला मिळते। अकोल्याची लढत यंदा अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण वंचित मधून स्वतः प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये सध्या उभे आहेत। त्यामुळे अकोल्याच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। एकीकडे भाजपमधून अनुप धोत्रे तर काँग्रेस इथून डॉक्टर अभय पाटील हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि स्वतः प्रकाश आंबेडकर अकोल्यामधून आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांच्या निवासस्थानातून ते निघालेले साम टीव्हीवर आपण याची एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा पाहतोय आणि अगदी थोड्याच वेळात ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। जो प्रचार करायचा तो प्रचार आम्ही केला। लोकांना आमच्या बाजूने वळवण्याचा आम्ही प्रयत्न केला। आता 4 तारखेला बघूया किती लोक आमच्या बाजूने वळली आहेत। मला तर दुसऱ्या टप्प्यामधलं मतदान आपण बघितलं पाहिजे कसं होतं ते। त्याच्यामध्ये आज सगळ्याच पक्षाने आवाहन केलेलं आहे की मतदान करून घ्या म्हणून। त्याला किती रिस्पॉन्स येतो तो मला तर आत्ता तर नाही कळत आहे, पण 10 वाजेपर्यंत 10-12 वाजेपर्यंत कळेल अशी परिस्थिती आहे। त्याच्यावरती कॉमेंट नाही। थँक्यू। कोणा माझ्या अंदाजानं हे 4 तारखेला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील।